आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली कोल्हापूर पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने 500 कोटींचा प्रकल्प सुरू। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी येणाऱ्या भीषण महापुरामुळे होणारी शेती, घरे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे। या दोन्ही जिल्ह्यात पूर नियंत्रणाचे काम जागतिक बँकेच्या सहकार्याने 500 कोटी खर्चून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगली येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण समारंभाच्या वेळी बोलत होते। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक बँकेच्या सहकार्याने पूर नियंत्रणाची कामे पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील लोकांना नेहमीसारख्या महापुराचा फटका बसणार नाही। दरवर्षी होणारे शेती आणि घरांचे मोठे नुकसान थांबेल। सांगली मिरजेतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सांगली शहर आणि उपनगरासाठी 3311 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले। सांगलीची मुख्य समस्या असणाऱ्या शेरी नाल्याचे सांडपाणी नदीत मिसळण्याची समस्या लवकरच दूर करण्याचा प्रयत्न हाती घेतला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। आज हा अतिशय सुंदर पुतळ्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलंय। त्यासोबत आपण 5 उपकेंद्र देखील दिली आहेत। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं की एखाद्या शहराला एकाच वेळी 5 उपकेंद्र मिळाले आणि यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची जी आपली क्षमता आहे ती वाढणार आहे। त्यासोबत मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज जिल्हा प्रशासनाने झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटप सुरू केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा आपला उपक्रम आहे। त्यात आज सांगली, मिरज, कुपवाडमध्ये देखील ही व्यवस्था सुरू झाली। त्याबद्दल देखील आपलं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण फ्लड डायव्हर्शनच्या माध्यमातून 500 कोटी रुपयाची कामं सुरू केलेली आहेत, ज्यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचा धोका सातत्याने तयार होतो, लोकांची घरं बुडतात, लोकांची शेती त्या ठिकाणी बुडत असते, मोठं नुकसान गावांमध्ये आणि शहरामध्ये होते। या संदर्भात वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपण पूर नियंत्रणाचं 500 कोटी रुपयाचं काम हे आता सुरू केलेलं आहे आणि हे काम झाल्यानंतर हा पुराचा फटका देखील या ठिकाणी पडणार नाही। पुढच्या काळामध्ये शेरी नाल्याचं काम आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे। या ठिकाणची अनेक कार्य आहेत, ही सगळी कार्य आपल्याला करायची आहेत। आज मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही, कारण आजचा दिवस हा लोकमाता अहिल्या देवींना समर्पित अशा प्रकारचा दिवस आहे आणि म्हणून आज आपण सगळे मिळून हा संकल्प करू की हयात त्यांनी दाखवलेला मार्ग, छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेला मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला संविधानाचा मार्ग, या मार्गानेच आम्ही चालत राहू अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी घेतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।